नमस्कार. MPSC जागरणवर आपले सहर्ष स्वागत आहे. आज आहे 5 एप्रिल 2026 आणि आजच्या दैनिक चालू घडामोडींवर आधारित महत्त्वाचे प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तरी सर्वप्रथम जर आपण नवीन असाल तर चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा. चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. प्रश्न 1. नुकताच आंतरराष्ट्रीय खाण जागरूकता दिवस कधी साजरा करण्यात आला आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय बी. 4 एप्रिल. स्पष्टीकरण. दरवर्षी 4 एप्रिल रोजी आंतरराष्ट्रीय खाण जागरूकता आणि खाण कारवायांमधील सहाय्य दिवस साजरा केला जातो. बारूदी सुरुंगांच्या धोक्यांविषयी जागरूकता वाढवण्यासाठी, त्यांच्यापासून वाचण्यासाठी आणि पीडितांना मदत करण्यासाठी 8 डिसेंबर 2005 रोजी संयुक्त राष्ट्रांद्वारे हा दिवस घोषित करण्यात आला होता. प्रश्न 2. नुकतीच चंद्राजवळ पाठवलेली आर्टेमिस 2 ही मानवी अंतराळ मोहीम कोणत्या देशाच्या अंतराळ संस्थेने लॉन्च केली आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय सी. अमेरिका. स्पष्टीकरण. नुकतीच चंद्राजवळ पाठवलेली आर्टेमिस 2 मोहीम युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिकाची अंतराळ संस्था नासाद्वारे लॉन्च करण्यात आली आहे. या मोहिमेबद्दलचे मुख्य तपशील. उद्देश. 50 पेक्षा जास्त वर्षांनंतर चंद्राजवळ जाणारी ही पहिली मानवी मोहीम आहे, ज्याचा उद्देश भविष्यातील लँडिंग मिशनसाठी सुरक्षा आणि यंत्रणांची चाचणी करणे हा आहे. कालावधी. ही 10 दिवसांची मोहीम आहे. रॉकेट. या मोहिमेसाठी नासाच्या स्पेस लॉन्च सिस्टम रॉकेटचा वापर करण्यात आला आहे. अंतराळयान. अंतराळवीर ओरियन अंतराळयानातून प्रवास करत आहेत. आता पाहू अमेरिकेशी संबंधित इतर चालू घडामोडी. अमेरिकेतील येलोस्टोन नॅशनल पार्कमध्ये जगातील सर्वात मोठ्या ॲसिडिक गिझर इचिनसमध्ये स्फोट झाला. अमेरिकेच्या मॉन्टाना येथे महात्मा गांधींच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. इराणविरुद्ध ऑपरेशन एपिक फ्युरी अमेरिकेने सुरू केले. अमेरिकन लष्कराने पहिल्यांदाच न्यूक्लियर मायक्रो रिएक्टरला एअरलिफ्ट केले. नेटवर्क रेडिनेस इंडेक्स 2025 मध्ये अमेरिका अव्वल स्थानी राहिला. जगातील पहिले खासगी स्पेस स्टेशन ठरणारे हेवन-1 अमेरिकेत विकसित केले जात आहे. अमेरिकेने अधिकृतपणे जागतिक आरोग्य संघटनामधून स्वतःला वेगळे केले आहे. अमेरिकेने भारताला पॅक्स सिलिकामध्ये सामील होण्यासाठी आमंत्रित केले आहे. प्रश्न 3. नुकतीच यामाहा म्युझिक इंडियाच्या ब्रँड अँबेसेडरपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय बी. ए.आर. रहमान. स्पष्टीकरण. नुकतीच प्रसिद्ध ऑस्कर विजेते संगीतकार ए.आर. रहमान यांची यामाहा म्युझिक इंडियाचे ब्रँड अँबेसेडर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. या भागीदारीचा उद्देश पुढील पिढीतील संगीतकारांना प्रेरित करणे आणि भारतातील संगीत परिसंस्था मजबूत करणे हा आहे. आता पाहू इतर महत्त्वाचे ब्रँड अँबेसेडर. भीम पेमेंट ॲपचे ब्रँड अँबेसेडर म्हणून महेंद्रसिंग धोनी यांची नियुक्ती करण्यात आली. रवींद्र जडेजा यांची सिटी युनियन बँकचे प्राथमिक ब्रँड अँबेसेडर म्हणून नियुक्ती करण्यात आली. युनिक्लोने जसप्रीत बुमराहला भारतासाठी आपला ब्रँड अँबेसेडर नियुक्त केले. SBI जनरल इन्शुरन्सचे ब्रँड अँबेसेडर म्हणून पंकज त्रिपाठी यांची नियुक्ती करण्यात आली. मेबेलिन न्यूयॉर्कने कियारा अडवाणीला भारतासाठी आपली ब्रँड अँबेसेडर म्हणून नियुक्त केले. महेंद्रसिंग धोनी बजाज पुणे ग्रँड टूर 2026 चे गुडविल अँबेसेडर बनले आहेत. न्यू बॅलन्सची पहिली भारतीय अँबेसेडर म्हणून जान्हवी कपूरची नियुक्ती करण्यात आली. पारादीप फॉस्फेट्सने राहुल द्रविडला ब्रँड अँबेसेडर बनवले. प्रश्न 4. नुकताच नूतनीकरणक्षम ऊर्जा क्षमतेमध्ये भारत जागतिक स्तरावर कितव्या स्थानावर राहिला आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय डी. यांपैकी नाही म्हणजेच चौथ्या. स्पष्टीकरण. आंतरराष्ट्रीय नूतनीकरणक्षम ऊर्जा संस्थाच्या आकडेवारीनुसार भारत एकूण प्रस्थापित नूतनीकरणक्षम ऊर्जा क्षमतेमध्ये जागतिक स्तरावर चौथ्या स्थानावर आहे. भारताची जागतिक स्थिती खालीलप्रमाणे आहे. एकूण नूतनीकरणक्षम ऊर्जा क्षमता चौथे स्थान. सौर ऊर्जा क्षमता तिसरे स्थान. पवन ऊर्जा क्षमता चौथे स्थान. महत्त्वपूर्ण बिंदू. क्षमता. भारताची एकूण नूतनीकरणक्षम ऊर्जा क्षमता सुमारे 257 गिगावॅटपर्यंत पोहोचली आहे. सौर ऊर्जा. भारत जगातील तिसरा सर्वात मोठा सौर ऊर्जा उत्पादक देश बनला आहे. लक्ष्य. भारताचे लक्ष्य 2030 पर्यंत 500 गिगावॅट गैर जीवाश्म इंधन आधारित ऊर्जा क्षमता प्राप्त करणे हे आहे. प्रश्न 5. नुकताच US मेजर लीग क्रिकेटमध्ये सामील होणारा पहिला भारतीय खेळाडू कोण बनला आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय डी. रविचंद्रन अश्विन. स्पष्टीकरण. नुकताच रविचंद्रन अश्विन US मेजर लीग क्रिकेटमध्ये सामील होणारा पहिला भारतीय खेळाडू बनला आहे.
त्याने आगामी MLC हंगामासाठी सॅन फ्रान्सिस्को युनिकॉर्न्स या संघासोबत करार केला आहे. प्रश्न 6. नुकताच माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या सचिवपदाचा कार्यभार कोणी स्वीकारला आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय बी. चंचल कुमार. स्पष्टीकरण. नुकतेच 1992 बॅचचे बिहार कॅडरचे IAS अधिकारी चंचल कुमार यांनी माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे सचिव म्हणून पदभार स्वीकारला आहे. त्यांनी 1 एप्रिल 2026 रोजी हा कार्यभार स्वीकारला. त्यांनी संजय जाजू यांची जागा घेतली आहे, ज्यांची आता ईशान्य क्षेत्र विकास मंत्रालयाचे सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. आता पाहू इतर महत्त्वाच्या नियुक्त्या. साध्वी निरंजन ज्योती यांनी NCBCच्या अध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारला. नोकिया इंडियाने समर मित्तल यांना आपले कंट्री बिझनेस लीडर नियुक्त केले. OpenAIने किरण मणी यांची आशिया पॅसिफिकसाठी व्यवस्थापकीय संचालक म्हणून नियुक्ती केली. मॅट ब्रिटिन यांची BBCचे नवीन डायरेक्टर जनरल म्हणून नियुक्ती करण्यात आली. DNPAचे नवीन अध्यक्ष पुनीत गुप्त बनले आहेत. राष्ट्रीय जैवविविधता प्राधिकरणद्वारे आक्रमक परदेशी प्रजातींशी लढण्यासाठी स्थापन केलेल्या तज्ज्ञ समितीचे अध्यक्ष म्हणून धनंजय मोहन यांची नियुक्ती करण्यात आली. नव्याने स्थापन झालेल्या राष्ट्रीय दंत चिकित्सा आयोगाचे पहिले अध्यक्ष म्हणून डॉक्टर संजय तिवारी यांची नियुक्ती करण्यात आली. प्रश्न 7. नुकतेच कोणत्या देशाचा खेळाडू रासी व्हॅन्डर डुसेन याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय सी. दक्षिण आफ्रिका. स्पष्टीकरण. नुकतेच दक्षिण आफ्रिकेचा अनुभवी फलंदाज रासी व्हॅन्डर डुसेन याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. त्याने एकदिवसीय क्रिकेटमध्ये 50 पेक्षा जास्त प्रभावी सरासरीसह 2657 धावा केल्या, जे बी डिव्हिलियर्सनंतर दक्षिण आफ्रिकेच्या खेळाडूंमध्ये दुसरी सर्वोत्तम सरासरी आहे. प्रश्न 8. नुकतीच पॉवर ग्रीड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडच्या CMD पदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय सी. बुर्रा वामसी रामामोहन. स्पष्टीकरण. नुकतीच बुर्रा वामसी रामामोहन यांची पॉवर ग्रीड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडचे नवीन अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांनी रवींद्र कुमार त्यागी यांची जागा घेतली आहे. प्रश्न 9. नुकतीच मीन ऑंगलाइंग यांची कोणत्या देशाचे राष्ट्रपती म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय बी. म्यानमार. स्पष्टीकरण. नुकतीच म्यानमारच्या संसदेने लष्करी नेते मीन ऑंगलाइंग यांची देशाचे नवीन राष्ट्रपती म्हणून नियुक्ती केली आहे. पार्श्वभूमी. मीन ऑंगलाइंग हे तेच जनरल आहेत ज्यांनी 2021 मध्ये उठाव करून आंग सान सू की यांच्या निवडून आलेल्या सरकारला सत्तेतून बेदखल केले होते. नेतृत्वात बदल. राष्ट्रपती बनल्यानंतर त्यांनी लष्करी नेतृत्वात बदल करत ये विन वू यांना सशस्त्र दलाचे नवीन कमांडर इन चीफ घोषित केले आहे. म्यानमारबद्दल माहिती. राजधानी नायपिडॉ. चलन म्यानमार क्यात. राष्ट्रपती मीन ऑंगलाइंग. आता पाहू इतर देशांतील महत्त्वाच्या नियुक्त्या. बालेंद्र शाह नेपाळचे सर्वात तरुण पंतप्रधान बनले. जोसे अँटोनियो कास्ट यांनी चिलीच्या राष्ट्रपतीपदाची निवडणूक जिंकली. रॉब जेटन नेदरलँडचे सर्वात तरुण पंतप्रधान बनले आहेत. मेया अमोर मोटली यांची बार्बाडोसच्या पंतप्रधानपदी नियुक्ती करण्यात आली. योवेरी मुसेवेनी यांची युगांडाचे पुन्हा राष्ट्रपती म्हणून निवड झाली. आंद्रेज बाबिस यांनी चेक प्रजासत्ताकचे पंतप्रधान म्हणून पुन्हा शपथ घेतली. सामिया सुलुहू हसन यांनी टांझानियाची राष्ट्रपतीपदाची निवडणूक जिंकली. प्रश्न 10. नुकतीच भारतातील पहिला स्वदेशी कोळसा ते अमोनियम नायट्रेट प्रकल्प कोणत्या राज्यात स्थापित करण्यात आला आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय ए. ओडिशा. स्पष्टीकरण. भारतातील पहिला स्वदेशी कोळसा ते अमोनियम नायट्रेट प्रकल्प ओडिशा राज्यात स्थापित करण्यात आला आहे. प्रकल्पाचे तपशील. स्थान. हा प्रकल्प ओडिसाच्या झारसुगुडा जिल्ह्यातील लखनपूर भागात स्थापित केला जात आहे. उद्देश. कोळसा गॅसिफिकेशन तंत्रज्ञानाद्वारे औद्योगिक वापरासाठी अमोनियम नायट्रेटचे उत्पादन करणे, जेणेकरून आयातीवरील अवलंबित्व कमी होईल. क्षमता. या प्लांटची उत्पादन क्षमता दररोज 2000 टन अमोनियम नायट्रेट असेल. भागीदारी. हा प्रकल्प भारत कोल गॅसिफिकेशन अँड केमिकल्स लिमिटेडद्वारे स्थापित केला जात आहे, जो भेल आणि कोल इंडिया लिमिटेड यांचा संयुक्त उपक्रम आहे. ओडिशाबद्दल माहिती. राजधानी भुवनेश्वर. मुख्यमंत्री मोहन चरण मांझी. राज्यपाल डॉक्टर हरी बाबू कंभमपती. आता पाहू ओडिसाशी संबंधित इतर चालू घडामोडी. वर्ल्ड इंडोर ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप 2028 चे आयोजन भुवनेश्वरमध्ये केले जाईल.
कुसुमपुरला ओडिसाचे पहिले स्मार्ट गाव बनवण्याची घोषणा करण्यात आली. पंच 2 मिलन यात्रा ओडिसामध्ये आयोजित करण्यात आली. नीती आयोगाद्वारे जारी केलेल्या फिस्कल हेल्थ इंडेक्स 2026 मध्ये ओडिसाला पहिले स्थान मिळाले आहे. ओडिसाने उच्च शिक्षण संस्थांसाठी उन्हाळ्यापूर्वी उष्णतेच्या लाटेच्या व्यवस्थापनासाठी SOP जारी केली. शालेय शिक्षण आणि साक्षरता विभागाने भुवनेश्वरमध्ये UDISE+ वर राष्ट्रीय परिषदेचे यजमानपद भूषवले. प्रश्न 11. नुकताच भारताने कोणत्या देशाला मानवतावादी मदत म्हणून 1000 मेट्रिक टन तांदळाची खेप पाठवली आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय सी. बुर्किना फासो. स्पष्टीकरण. नुकताच भारताने मानवतावादी मदत म्हणून बुर्किना फासो या देशाला 1000 मेट्रिक टन तांदूळ पाठवला आहे. ही मदत या आफ्रिकन देशातील राजकीय अस्थिरता, अन्नाची टंचाई आणि विस्थापित लोकांसाठी पाठवण्यात आली आहे. प्रश्न 12. नुकतेच UIDAI ने अधिकृत आधार केंद्रांचे लोकेशन दर्शवण्यासाठी कोणाशी करार केला आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय बी. मॅप माय इंडिया. स्पष्टीकरण. नुकतेच भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणने अधिकृत आधार केंद्रांचे लोकेशन दर्शवण्यासाठी स्वदेशी डिजिटल मॅपिंग कंपनी मॅप माय इंडिया सोबत भागीदारी केली आहे. मॅपल्स ॲप या भागीदारीमुळे मॅपल्स ॲपवर अधिकृत आधार केंद्रांची अचूक माहिती मिळेल. उद्देश: नागरिकांसाठी आधार सेवा सुलभ करणे आणि अनधिकृत केंद्राची चुकीची माहिती रोखणे. आता मागील व्हिडिओतील प्रश्न. नुकतीच नागरी उड्डयन महासंचालनालयाच्या महासंचालकपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? याचे अचूक उत्तर आहे वीर विक्रम यादव. आता पाहू महत्त्वाचे रिव्हिजन प्रश्न. हरियाणा पोलिसांनी नागरिकांच्या सुरक्षेसाठी अभेद्य ॲप्लिकेशन लॉन्च केले. इराणने जाणफता मोहीम सुरू केली. बालेंद्र शाह नेपाळचे सर्वात तरुण पंतप्रधान बनले. माल्टा हा देश 2027 राष्ट्रकुल युवा खेळांचे यजमानपद भूषवेल. नेपाळ सरकारने इयत्ता 5वी पर्यंतच्या मुलांसाठी सर्व पारंपरिक परीक्षा रद्द केल्या. रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू IPL इतिहासातील सर्वात महागडा संघ बनला आहे. छत्तीसगडमध्ये गौधाम योजना सुरू करण्यात आली. UCC विधेयक पास करणारे गुजरात हे दुसरे राज्य ठरले आहे. भारत चीनला मागे टाकून अमेरिकेला कापूस उत्पादनांचा सर्वात मोठा निर्यातदार देश बनला आहे. मॅट ब्रिटिन यांची BBCचे नवीन डायरेक्टर जनरल म्हणून नियुक्ती करण्यात आली. SBI जनरल इन्शुरन्सचे ब्रँड अँबेसेडर म्हणून पंकज त्रिपाठी यांची नियुक्ती करण्यात आली. भूमिका श्रेष्ठ यांची नेपाळची पहिली ट्रान्सजेंडर महिला खासदार म्हणून नियुक्ती करण्यात आली. तेलंगणा सरकारने इंदिरा आम्हा कुटुंब जीवन विमा योजनेची घोषणा केली. चंदीगड हा भारताचा दुसरा पूर्ण साक्षर केंद्रशासित प्रदेश बनला आहे. उत्तराखंड सरकारने स्वास्थ्य धाम पोर्टल सुरू केले. पश्चिम बंगालमध्ये मथुरा धर्ममेळा आयोजित करण्यात आला. पंतप्रधान मोदींनी गांधीनगरमध्ये सम्राट संप्रती संग्रहालयाचे उद्घाटन केले. मयंक चक्रवर्ती भारताचा 94वा ग्रँडमास्टर बनला आहे. सूर्या मिधा सर्वात तरुण सेल्फ मेड बिलियनियर बनला आहे. तामिळनाडू 2024-25 मध्ये भारताचा अव्वल कापड निर्यातदार राज्य ठरले आहे. आता तुमच्यासाठी प्रश्न. नुकतीच कुठे लखपती बिटिया योजना सुरू करण्यात आली आहे? दिलेल्या पर्यायातून याचे अचूक उत्तर कमेंट बॉक्समध्ये नक्की द्या. उद्या पुन्हा भेटू पुढील भागात. धन्यवाद.